बोम गुड मॉर्निंग मित्रांनो, शुभ सकाळ, शिव सकाळ. तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आपली नवीन व्हिडिओ खूप दिवसांनी आली आहे. म्हणजे लॉकडाऊन होतं, टाईम मिळत नव्हता, बाहेर जाता येत नव्हतं, त्यात काम होतं, वर्क फ्रॉम होम चालू होतं, त्याच्यामुळे मला कुठे जाता आलं नाही. पण आता टाईम भेटला आहे तर आता आपण चालले आहेत इगतपुरीला आणि शिर्डीला. पहिला इगतपुरीला 1 डे स्टे आहे, मग सेकंड डे आपण शिर्डी जाऊ. शिर्डीचा प्लॅन थोडा फिक्स अजून आहे नाही, पण आपण जाऊच नक्की. आणि आता मी आलो आहे माझ्या मित्राच्या घरी त्याला घ्यायला, आणि आपली व्हिडिओ स्टार्ट होतो इथपासून. मग बाकी काय सगळं ठीकठाक ना, मजा करतायत ना. काळजी घ्या, कोरोना अजून संपला नाही, कोरोना बाकी आहे. आणि मास्क घालायला विसरू नका. मी घरी आहे म्हणून मी मास्क घातला नाही आहे, पण तुम्ही घाला. सॅनिटायझर वापरा आणि काळजी घ्या तुमची. ओके, लेट्स गो. तर आपली सवारी रेडी आहे विथ हेल्मेट, मास्क सगळं. मग मित्र भूपेंद्र, आम्ही दोघं विरारहून जाणार आहेत. आता आम्हाला विरार फाट्याला अजून लोक भेटतील आणि मग आम्ही निघू. ओके, चला. हां, याचं घर मस्त हिरवगार आहे सगळीकडे. चल चल चल. तर 15 किलोमीटर झालं आहे घरापासून. तर आता आम्ही इकडे वाट बघतोय. आमचे जे एक्स मॅनेजर आहेत सुमित जॉर्ज, ते आता इकडे येत आहेत. तर त्यांची वाट बघतोय फार इकडे शिरसाट फाट्याला. ओके, वाट बघूया. ए आ गए हमारे सर. लो अब मचाएंगे. ये है हमारा 46. नहीं 46 में आनले हैं. 46 नहीं है, 46 कहाँ पे? ये है हमारे सुमित जॉर्ज सर जी. यो आरुष 46 यहाँ पे है. और ये रुपेश सांगले. तर मित्रांनो, आता आम्ही वज्रश्रीला पोचलेलो आहे. आणि आता जसे मी पहिला वज्रश्रीला आलेलो तेव्हा रस्ते बरोबर नव्हते, पण आता जर तुम्ही वज्रश्रीला आलात ना तर रस्ते एक नंबर आहेत. एकाने माझ्या वज्रश्रीच्या व्हिडिओवरती कमेंट केलेली की रस्ते आता बरोबर झालेत. तर खरंच रस्ते आता एकदम चांगले झाले आहेत आणि मस्त मजा आली. मी कपडे चेंज केले रस्त्यामध्ये. आवाज भरपूर आहे. आमचे जे सर आले आहेत त्यांनी आमच्यासाठी टी शर्ट शिवून आणलेत, त्याच्यामुळे मी कपडे चेंज केले. जसे आमचे टी शर्ट शिवले आहेत आम्ही सगळे हे घालणार आहेत आणि आपली पुढची ट्रिप चालू होईल. मग वज्रश्री टेम्पल जरा ट्रॅफिक झालं आहे आणि हे रस्ते आता एकदम भारी झाले आहेत. रस्त्यात कुठेच एकही खड्डा नाही आहे, फक्त स्पीड ब्रेकर आहेत, बाकी ऑसम. ओके, आता आम्ही सीट चेंज केले आणि आता गाडी चालवतो आहे भूपेंद्र. आणि आम्ही आता नाशिक हायवेला आहे, एक्सप्रेस हायवेला. नो टेन्शन, हेल्मेट इज इम्पॉर्टंट. साई पार्थ हॉटेल करून इथे थांबलो आम्ही मस्तपैकी. आणि हा पाठीमागे नाशिक हायवे आहे पूर्ण. तर कसारा घाट चालू नाही झाला अजून, कसारा घाट चालू होणार आहे. तर आम्ही थोडा मित्र मागे राहिले त्यासाठी थांबलेत आणि बोललो तोपर्यंत आपण नाश्ता करू. आणि इकडे मागे दरी आहे, त्याच्यामुळे व्ह्यू चांगला भेटतो. थोडे फोटोशूट वगैरे करू आणि मग आम्ही इकडून निघू. बघू आता, ते लोक वाढायला होते अजून आले, त्यांना अजून खूप टाईम लागेल मित्रांना यायला. तर आपण पुढे जाऊ तोपर्यंत आणि आपणच एन्जॉय करूया जाऊ. ओके, तर चला आतमध्ये जाऊ हॉटेलमध्ये नाश्ता करायला बसलो. अच्छा, नाश्ता का ले रहा है? हाँ, मेरा भी ले नाश्ता. नाश्ता
हॅलो हाय. तर आता आपण आपल्या डेस्टिनेशनवर पोचलेलो आहे. आता हा बंगला आहे आम्ही जो बुक केला आहे तो, आणि इकडे जो मागे व्ह्यू आहे ना एक नंबर आहे. पाठीमागे इथे एक बंगला आहे, आपला बंगला. बाप रे, लय थंड आहे, लय थंड, खूप थंड आहे, म्हणजे कडक होणार आहेत, कडक. इथे पार्किंगला जागा आहे. आपली गाडी, एक ड्यूक, एक ट्विस्टर. मस्तपैकी लॉबी, साऊंड सिस्टम, टीव्ही आहे, सोफा, डायनिंग टेबल, देन इकडे एक बेडरूम. ओके, टॉयलेट. तर आता आपण आले पहिल्या माळ्यावर. बेडरूम, मास्टर बेडरूम विथ टॉयलेट. अगेन वन बेडरूम, रूम. परत इथे एक बेडरूम. पार्टी हॉल. एन्जॉय, मजा करा इकडे, काय प्रॉब्लेम नाही. आणि गॅलरी आहे, आणि हा तो व्ह्यू. इकडे पार्टी ऑलरेडी चालू आहे. मजबूत व्ह्यू आहे. झाडांना लाइटिंग वगैरे केली आहे, म्हणजे रात्री लावतील ते लोक. टेरेसवर जाऊया आता. सबको नचाएंगे. सुबह कैसे दिखेगा फॉग? फॉग मस्त दिखेगा एकदम. मजा करेंगे. तर खूप थंड पाणी आहे, एवढं थंड आहे की बापरे बापरे पूर्ण आकडायला होत आहे. आणि आता आमची बाकीची पब्लिक आलेली आहे. तर खाली मोठा कपडा चेंज केला. सूरज, विंदेश, आनंद आणि आपले नितीन भाऊ. ये उतार दिया, उतार दिया. आओ, जंप भाई जंप. से उड़ी मार. पार्टी चालू होती, त्या लोकांचं काय पिणं शिणं चालू आहे. आणि आम्ही आले आहेत इकडे जरा फिरायला दरीमध्ये. ओ, दरी बघायला आलेलो. हे आपले कसारा घाट इथून चालू होतो, या स्टार्टिंगलाच दरी आहे. तुम्ही इथे येऊन सेल्फी घेऊ शकता किंवा सनसेट पॉईंट आहे एन्जॉय करायला. आणि एवढं थंड पाणी आहे ना स्विमिंग पूलमध्ये, वाफा वाफा पडलं, थंड पाणी आहे. सर्दी पकडली लगेच.
आता पोपटी रेडी आहे. आता एक तर तिकडेच फोडली त्यांनी, खायला चालू केली. एक मी इकडे घेऊन आलो. तर हे वरचं असं काढायचं. हो गरम आहे. गावात हा बोला. हे बघा आतमध्ये शेंगा भरले आणि आपण खातो त्या. सरकारी चिकन आहे. तर अशी असते तर पोपटी. सर्व करूया मग आपल्याला व्यवस्थित जाईल. ओके. माझ्याकडे कर आली. हा दिसलो पाहिजे. दिसतो का? काय दिसतोय तू बाबा. पूर्ण दिसतो. टेन्शन नाही घेतो. फ्लॅश एवढा आहे वरती. काय गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, शिव सकाळ. तर दिवस दुसरा आणि आता आपण चालले आहेत शिर्डीला आणि मग शिर्डीवरून डायरेक्ट घरी. मागे आपली गाडी येते. कुठं निघून का? हां राईट. तर अशाच प्रकारे आम्ही आता इथून चेकआउट केलेलं आहे आणि शिर्डीला जाऊन चेक इन करायचं आहे. मित्रांनो आम्ही पोचलो शिर्डीला. गाडी पार्किंगमध्ये लावली. मोबाईल वगैरे सगळं गाडी ठेवायला लागलं आणि आम्ही जाऊन दर्शन घेऊन पण आले. दर्शन पण झालं आमचं सगळं व्यवस्थित. पाठीमागे आमचा एक्झिट पॉईंट होता. नंतर मी गाडीत जाऊन कॅमेरे वगैरे घेऊन आलो. तर तिकडे फ्री पास भेटतो असा. हे फाडला आहे. नंतर तो फाडतात ते लोक आणि टायमिंग दिलं असतं. त्या टायमिंगमध्येच आपलं 1 तासात दर्शन घ्यायचं असतं. आणि फ्री पाससाठी आपला गेट नंबर 2कडे जायचं. तिकडून तुम्हाला फ्री पास भेटेल. प्लस तुम्हाला तिकडे आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स दाखवावं लागेल. म्हणजे काहीतरी ID दाखवावं लागेल. त्याशिवाय तुम्हाला देणार नाही ते लोक. बाकी काय इश्यू नाही. ऑनलाईन पण घेऊ शकतात तुम्ही, पण तो ऑनलाईन विकत घ्यावा लागतो 200 रुपयाला आणि हा फ्री पास असतो. आणि हार्डली एक 5 ते 7 मिनटामध्ये दर्शन होतं. मजा आली. आता जरा इकडे फिरू, फोटोशूट वगैरे करू आणि निघूया.